भारताला स्वातंत्र्य मिळवून 75 उलटली तरी देखील आपल्या देशाच्या न्यायालयात ब्रिटिश द्वारा करण्यात आलेले कायदे कायम आहेत। जे कायदे ब्रिटिशांनी आपल्या सोयीनुसार बनवले होते, ज्याचा हेतू न्याय नाही तर शिक्षा देणं हा होता। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षी कायद्यांमध्ये दुरुस्ती करत भारताला एक नवी दिशा दिली। नरेंद्र मोदी यांच्या विजननुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ऐतिहासिक पाऊल उचललं। त्यांनी 3 महत्त्वपूर्ण कायदे रद्द करत भारताच्या लोकशाहीला गुलामीच्या मानसिकतेतून बाहेर काढलं आणि त्याच्या जागेवर नवे कायदे करत लोकशाहीला समृद्ध करत न्याय व्यवस्था बळकट केली। बदल करण्यात आलेल्या न्यायिक संहितेची नावं इंडियन पिन कोड अर्थात IPC 1860, आता भारतीय न्याय संहिता BNS, क्रिमिनल प्रोसिजर कोड 1898 CRPC, आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता BNSS, 1872चा इंडियन एव्हिडन्स ऍक्ट IEA, आता भारतीय साक्ष अधिनियम BSA। हे 3ही नवे सुधारित कायदे आपल्या देशाच्या न्याय व्यवस्थेत मोठा बदल करतील। ब्रिटिश कालीन कायद्यात खून किंवा स्त्रीवर झालेला अत्याचार यासारख्या गंभीर गुन्ह्याला खाली ठेवण्यात आलं होतं। त्याच्या जागेवर राजद्रोह, खजान्यातील लूट, शासकीय अधिकाऱ्यांवरती हल्ला करणं यासारख्या गुन्ह्यांना वर ठेवण्यात आलं होतं। आता या बाबीला बदलून न्यायाच्या पुस्तकात सर्वात पहिला विषय महिलांवरील अत्याचार आणि मुलांसोबत गुन्हा हे ठेवण्यात आलंय। या सगळ्यात पहिलं गँगरेप आणि 18 वर्षाखालील मुलीवर अत्याचार, त्यानंतर लग्न, रोजगार आणि पदोन्नतीचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करणं यासारख्या बाबींना पहिल्यांदाच गुन्ह्याच्या श्रेणींमध्ये आणलं गेलंय। हा एक ऐतिहासिक निर्णय आहे। दुसरा विषय खून आणि खुनांविषयी गुन्हे आहे। पहिल्या आतंकवादीची कोणतीही व्याख्या नव्हती, त्याची आता व्याख्या करण्यात आली आहे। हा मोठा निर्णय घेण्यात आलाय। सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे, मानवी तस्करी यासारखे कृत्य हे संघटित गुन्हे मानले जाणार आहेत। याशिवाय मॉब लिचिंगवर देखील भारत सरकारनं कडक कायदे केले आहेत। यात वंश, जाती, धर्माच्या आधारावर करण्यात आलेल्या खुनाचा यात समावेश करण्यात आलाय। कायद्याला मजबूती आणि न्यायाला फास्ट ट्रॅक करण्यासाठी महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले। पहिले न्यायव्यवस्थेमध्ये अधिकांश गुन्ह्यावर निर्णय घेण्यास वेळ लागत होता। पीडितेला तारीखवर तारीख मिळायची। आता असं होणार नाहीये, कारण नव्या कायद्यानुसार 30 दिवसात केसचा निर्णय न्यायाधीशांना द्यावा लागणार आहे। तसंच न्यायालयाचा निर्णय 7 दिवसात ऑनलाईन उपलब्ध करावा लागणार आहे। छोट्या गुन्ह्यात समरी ट्रायल वाढवण्यात आली आहे। 3 वर्षापर्यंत शिक्षा झालेले गुन्ह्याचा समावेश समरी ट्रायलमध्ये करण्यात आलाय, ज्यामुळं सेशन कोर्टमधील 40% जास्तीचे केसेस संपतील। हा देखील मोदी सरकारचा अभ्यासपूर्व निर्णय मानला जातोय। न्यायालयात आधुनिक टेक्निक आणि आमनी डिजिटलकरणाचा समावेश करण्यात आलाय, ज्यामुळे 2027 पूर्व देशातील सर्व न्यायालये कम्प्युटराइज केली जातील। FIR पासून केस डायरी ते चार्जशीट आणि चार्जशीट ते जजमेंट ही सर्व प्रक्रिया डिजिटलाइज करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पूर्व ट्रायल प्रक्रिया क्रॉस क्वेश्चनिंग सह व्हिडिओ कॉन्फरन्सिंग होऊ शकते। सोबत सर्च आणि जप्तीच्या वेळी व्हिडिओ करणं बंधनकारक करण्यात आलंय। फरार घोषित व्यक्तीच्या अनुपस्थितीत ट्रायल आणि शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे। तो व्यक्ती जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात लपलेला असू दे। यासोबत एक मोठा क्रांतिकारी बदल करण्यात आलाय। तो बदल म्हणजे ट्रान्सफर होण्याच्या स्थितीत त्या अधिकाऱ्याच्या जागेवर सध्या जो SP अधिकारी कार्यरत आहे तो अधिकारी फाईल पाहून साक्ष देईल। पहिल्या अधिकाऱ्याला साक्षीला येण्याची गरज नाहीये, ज्यामुळे साक्ष लवकर होईल, न्याय देखील लवकर मिळेल। नव्या कायद्यात कमीत कमी 7 वर्षाच्या कैदीची शिक्षा असलेल्या गुन्ह्यात फॉरेन्सिक तपास बंधनकारक करण्यात आलाय। या प्रकरणात फॉरेन्सिक एक्सपर्ट किंवा फॉरेन्सिक टीम साक्ष म्हणजेच एव्हिडन्स जमा करण्यासाठी घटनास्थळाच्या दौऱ्याला देखील बंधनकारक करण्यात आलंय। या नव्या कायद्यानं भारतात न्याय मिळणं सुलभ होईल, कमीत कमी वेळात न्याय मिळेल आणि मानवतेचा विजय होईल। मोदी सरकारनं घेतलेले हे निर्णय येणाऱ्या काळात ऐतिहासिक ठरतील।